विशाळगड परिसरामध्ये बंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये याकरता बंदीचे आदेश आहेत। उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी आदेश जारी केलेले आहेत। आज सकाळपासूनच 19 जुलैपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे। विशाळगड अतिक्रमण मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी बाळगली आहे। विशाळगडावरचा विषय असा आहे तो सगळ्यांचा आस्थेचा विषय आहे, कारण की शेवटी शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण देशाचे दैवत आहे। आणि ह्या संदर्भात मी एवढंच सांगेल की जेवढेही महाराष्ट्रामध्ये गड आहे यांना जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। येणाऱ्या पुढच्या पिढीला ही वास्तू जपून ठेवून त्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय होता, आपल्या महाराजांचा इतिहास काय होता एवढं सांगता आलं पाहिजे। तेवढं तरी आपण वास्तूंची जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। म्हणून ह्या सगळ्या कार्यासाठी जे जतन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।